महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई अजितदादा पवार या शपथ घेत आहेत। त्या अनुषंगाने ही माहिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याबद्दल माहिती पाहूया। तर बघा, महाराष्ट्राच्या ज्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत सुनेत्रा अजित पवार यांची शपथविधी हा 31 जानेवारी 2026 ला पार पडणार। देशातील त्या उपमुख्यमंत्री होणाऱ्या एकूण मध्ये 8व्या महिला असणार आहेत। देशातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ह्या राजिंदर कौर भट्टल या पंजाब राज्याच्या होत्या, लक्षात ठेवा। आणि व्यक्ती म्हणून उपमुख्यमंत्री होणाऱ्या सुनेत्राताई पवार या महाराष्ट्रातल्या एकूण 11व्या व्यक्ती असणार आहेत। सध्या त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून काम करत आहेत। त्याच पद्धतीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सीईओ आहेत, तसंच बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्ष सुद्धा आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून त्या काम करत आहेत। त्याच पद्धतीने त्यांचा जर जन्म आहे हा 18 ऑक्टोबर 1963 ला धाराशिव या ठिकाणी झालेला होता। त्यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील तेर हे आहे। त्यांचे वडील बाजीराव पाटील असं त्यांच्या वडिलाचं नाव आहे आणि त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील आहेत, जे की धाराशिवचे खासदार होते आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री म्हणून काम केलेलं आहे। सुनेत्राताईंचा विवाह 1985 ला अजितदादांसोबत झालेला होता। आता जे उपमुख्यमंत्री पद आहे हे पद घटनेमध्ये याच्याबद्दल तरतूद नाहीये, घटनात्मक पद नाहीये, पण जे उपमुख्यमंत्री असतात यांना राज्यपाल हे कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ देत असतात, उपमुख्यमंत्री म्हणून देत नसतात। राज्यघटनेमध्ये भाग 6 मध्ये कलम 163 आणि 164 मध्ये मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि उपमुख्यमंत्री या पदाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत। आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री हे नाशिकराव तिरपुडे हे होते। अशा पद्धतीने चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर पीडीएफ स्वरूपामध्ये दररोज टाकत असतो। अशा दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी, वाचण्यासाठी आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे ते सर्वांनी नक्की डाउनलोड करा।